दरम्यान एक ब्रेकिंग बातमी पाहूया। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे वाहन चालकांमध्ये नाराजी पाहायला मिळते। खड्ड्यांमुळे मोठ्या अपघाताची शक्यता व्यक्त केली जाते। ही दृश्य आपण त्या महामार्गावरची पाहतोय। लवकरात लवकर खड्डे बुजवण्याची मागणी सुद्धा प्रवाशांनी आणि तिथल्या ग्रामस्थांनी केली आहे। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते। खड्ड्यांमुळे मोठ्या अपघाताची शक्यता सध्या व्यक्त होत आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि या पडणाऱ्या पावसांमुळे जो पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आहे, या महामार्गावरील जो सर्व्हिस रोड आहे, त्या सर्व्हिस रोडची अक्षरशः चाळण झाल्याचं चित्र पाहायला मिळते। मी सध्या उभा आहे सातारा शहराच्या जवळच जो असणारा लिंब परिसर आहे। या लिंब गावाच्या परिसरामध्ये आपण बघू शकता या सर्व्हिस रोडला मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते आणि या सर्व्हिस रोडला पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना आणि वाहनधारकांना मोठा नाहक त्रास सहन करायला लागत आहे। जीव मुठीत धरून या ठिकाणचा प्रवास वाहनधारकांना करावा लागत आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। खड्ड्यात पाणी साचल्याने खड्ड्याची खोली किती आहे हे देखील वाहनधारकांना समजत नाही आहे। त्यामुळे छोटे मोठे अपघात देखील या ठिकाणी होत आहेत। हा महत्त्वाचा मार्ग आहे पुणे ते बेंगलोरपर्यंत। यामध्ये बघायला गेलं तर साताऱ्यापासून शिरवळपर्यंत किंवा जो कराडच्या उमरत असेल, नागठाणे असेल, या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात या महामार्गावर खड्डे पडलेले आहेत। त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत। वेळीच प्रशासनाने यावर देखील उपाययोजना करावी अशी मागणी आता सध्या होताना पाहायला मिळते। एकूणच बघायला गेलं तर या सर्व्हिस रोडवर रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे हे देखील पाहणं आता महत्त्वाचं आहे। एकूणच बघायला गेलं तर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आता होताना पाहायला मिळते। वेळीच महामार्ग प्रशासनाने हे खड्डे बुजवून नागरिकांना व्यवस्थित रस्ता करून देण्याची मागणी देखील आता नागरिक करताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन ओंकारसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।